एकेकाळी एका लहानशा गावात 2 भावंडे राहत होती. एक मुलगा आणि एक मुलगी. त्या मुलाचं नाव हॅरी होतं आणि तो खूप खोडकर होता. आणि मुलीचं नाव सॅली होतं. ती खूप हुशार होती, पण थोडी विसराळू होती. हॅरी आणि त्याची मोठी बहीण सॅली खूप गरीब होते. ते अनेकदा पोट रिकामे ठेवून झोपायला जायचे आणि दररोज भुकेले होते. रात्री पोटात दुखत असल्याने त्यांना झोपणं कठीण झालं होतं. एके दिवशी सॅलीला खूप भूक लागली होती. तिच्या पोटात खडखडाट थांबत नव्हता. ओ, आपण किती दिवस एक घासही खाल्ला नाही. सॅलीला तिची भूक भागवण्यासाठी उद्यानात फेरफटका मारायचा होता आणि ती घरातून निघून गेली. तिने तिची पाण्याची बाटली सोबत घेतली. थोड्या वेळाने तिला थोडे पाणी पिऊन विश्रांती घ्यायची होती, पण तेवढ्यात एक अजागळ कपडे घातलेली वृद्ध स्त्री तिच्या समोर आली. ती बाई हळूच सॅलीकडे गेली. मुली, मला एक घोट पाणी दे. मी बरेच दिवस पाणी प्यायले नाही. खूप तहान लागली. हो हो, घ्या ना. तुम्हाला हवं तेवढं पाणी प्या. वृद्ध स्त्रीने पाणी प्यायलं आणि एका क्षणात सुंदर तरुण परी बनली. अरे परी, तुझ्या मदतीसाठी मला तुझे आभार मानायचे. चल वर माग. माझा भाऊ हॅरी आणि मी खूप गरीब आहोत आणि अनेक दिवस उपाशी आहोत. ठीक आहे, घरी जाताच टेबलावर पहा. तिथे तुला एक जादूची वाटी दिसेल. जादूची वाटी? होय. जेव्हा तू म्हणशील अगं अगं वाटी गरम जेवण शिजव, ते तुमच्यासाठी गोड खीर शिजवेल. आणि जेव्हा तुम्ही थांब वाटी, माझे पोट भरले असे म्हणाल, तेव्हा ते थांबेल. आता तू आणि तुझा भाऊ कधी उपाशी राहणार नाही. खूप खूप धन्यवाद तरुण परी. अगं लहान मुली, जादूच्या वाटीसाठीचे जादूचे शब्द विसरू नकोस. सॅली घरी परतली आणि खरंच परीने सांगितल्याप्रमाणे टेबलावर एक वाटी होती. ताई, ही फॅन्सी वाटी कुठून आली? ही फॅन्सी वाटी नाही, ती जादूची आहे. हे एक जादूचं भांड आहे. हा ठीक आहे, पण या रिकाम्या वाटीचं करायचं तरी काय? आता शांत रहा आणि पहा. अगं अगं वाटी गरम जेवण शिजव. जादूच्या शब्दानंतर वाटी अचानक गरम झाली आणि गोड खीर शिजवू लागली. पण हे कसं काय शक्य आहे? ही वाटी खरोखरच जादूची आहे, त्यामुळे आपण यापुढे उपाशी राहणार नाही. हॅरी आणि सॅलीने 1 किंवा 2 नव्हे तर 10 प्लेट्स गोड खीर खाल्ली आणि शेवटी त्यांचं पोट भरल्यावर सॅलीने वाटीला आणखी बनवण्यापासून रोखण्यासाठी जादूचे शब्द उच्चारले. आहा, माझे पोट भरले. हे खूप चविष्ट होते. मी रोज ही गोड खीर खाऊ शकतो. मला ही जादूची वाटी कशी मिळाली यावर तुझा विश्वास बसणार नाही. खरंच सॅली आणि हॅरीने अनेक दिवस गोड खीर खाल्ली आणि त्याच्या चवीमुळे त्यांना कधीच कंटाळा आला नाही. एके दिवशी सॅली बाहेर जाण्यापूर्वी तिचा भाऊ हॅरीला स्वयंपाक करण्यापासून वाटीला कसं थांबवायचं सांगत होती. हॅरी, हॅरी, मला तुला खूप महत्वाचे सांगायचंय. चल ये. हॅरीने त्याच्या बहिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो तिच्याकडे आला नाही. म्हणून सॅली त्याच्याकडे गेली, पण त्याच क्षणी ती काय बोलणार होती ती विसरली, कारण ती अनेकदा विसरत असे. काय झालंय? तू माझ्या डोक्यावर का उभी आहेस? तुला दिसत नाही का मी झोपलोय? हॅरी, मी तुला खूप महत्वाचे सांगणार होते, पण तू विसरलीस. खरं बोलतोय ना मी? विसराळूपणाचा शापच लागलाय तुला. एवढं टाकून बोलू नकोस हॅरी. असो, मी निघते. पण एकदा ती घराच्या बाहेर आली आणि सॅलीला तिच्या भावाला काय सांगायचं होतं ते आठवलं. अरे, आता मला आठवतंय. जादूची वाटी कशी थांबवायची याची आठवण करून द्यायची होती. हरकत नाही, मी घरी पोहोचेपर्यंत हॅरी उठणार नाही. पण नेमका
हॅरी सॅली लांब बसताना जागा झाला आणि बेडवरून उठून टेबलापाशी गेला, कारण त्याला भूक लागली होती. अगं वाटी, गरम जेवण शिजव. जादूची वाटी लगेच गरम होऊ लागली. घरात पुन्हा गोड खिरीचा वास आला. हॅरीने गोड खिरीची एक मोठी प्लेट खाल्ली होती आणि त्याला जादूच्या वाटीला शिजवण्यापासून थांबवायचं होतं. अरे बापरे, मी तर खूप खाल्लं. मला वाटतं की हे नाश्त्यासाठी खूप पुरेस आहे. थांब वाटी, आता शिजवू नकोस, पोट खूप भरलंय. पण जादूच्या वाटीने स्वयंपाक करणं थांबवलं नाही, कारण ते जादूचे योग्य शब्द नव्हते. मी म्हणालो थांब वाटी, थांब आता. जादूची वाटी थांबली नाही, ती गोड खीर शिजवतच राहिली. अरे नाही, आता मी काय करणार आहे? हे इथं थांबतच नाहीये. अगं वाटी थांब, तू संकट आणतेस. अरे तू थांबत का नाहीये? हॅरीने काहीही म्हटलं तरी वाटी गोड खीर शिजवतच राहिली. सॅली घरी परतली तोपर्यंत जवळजवळ संपूर्ण घर खिरीने भरलं होतं. माझा भाऊ कदाचित अजून उठला नसेल, म्हणून आता मी त्याच्यासाठी एक स्वादिष्ट खीर बनवेन. अरे हे काय? जेव्हा सॅली घराचा दरवाजा उघडू शकली नाही, तेव्हा तिने खिडकीतून पाहिलं आणि तिला काय दिसलं? संपूर्ण घर चिकट आणि खिरीने भरलं होतं, कारण तिचा भाऊ हॅरी वाटीला शिजवण्यापासून रोखू शकत नव्हता. अरे हे भयानक आहे. हॅरी! ताई, मला मदत कर, मी पडणार आहे. थांब वाटी, माझं पोट भरलंय. सॅलीच्या जादूच्या शब्दानंतर वाडग्याने खीर शिजवणं बंद केलं. त्यामुळे हॅरी खिरीत बुडण्यापासून वाचला. धन्यवाद ताई. मग आता या सगळ्या गोड खिरीचं आपण करणार काय आहोत? कारण आपलं घर खिरीमय झालंय. सॅलीला चांगली कल्पना सुचली. तिने लगेच जाऊन शेजारच्या इतर गरीब शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांच्यापैकी प्रत्येकाने सॅलीच्या घराबाहेर रांगा लावल्या. हॅरीने वाट्या मधुर खिरीने भरल्या आणि सॅलीने त्यांच्या भुकेल्या आणि गरीब शेजाऱ्यांना दिल्या. तुझे खूप खूप आभार सॅली, तू आमच्या भुकेल्या पोटाला खायला देतेस. हे तर खूप चविष्ट आहे. हॅरी आणि सॅलीला आपल्यासारख्या गरीब लोकांना मदत करण्यात खूप आनंद झाला. त्यांच्या उपाशी शेजाऱ्यांना मदत करणं चांगलं वाटलं. मग एक म्हातारा गरीब दिसणारा माणूस त्यांच्याकडे आला. अरे, हे खरंय का? खिरीची जादूची वाटी? मी माझ्या पत्नी आणि मुलांसाठी अन्न शोधण्यासाठी अनेक दिवस चालतोय, पण मी आता थकलोय. कृपया मला ही खिरीची वाटी द्या, म्हणजे मी त्यांना जेवायला देऊ शकेन. आता आपण काय करणार ताई? जर आपण याला वाटी दिली तर आपणही उपाशी राहू. असा विचार करू नकोस हॅरी. त्या माणसाची मुलं भुकेली आहेत. या जगात मुलांनी उपाशी राहू नये. वाटी घ्या आणि तुमच्या कुटुंबाकडे जा. त्या क्षणी तो माणूस एका सुंदर तरुण परीमध्ये बदलला. अरे, तू तीच परी आहे जिने माझ्यावर उपकार केले होते. हॅरी आणि सॅली, तुम्ही दोघांनी मला खरोखर आनंदी केलंय. नगरात राहणाऱ्या गरीब लोकांना तुम्ही जेवण दिलत आणि ज्या माणसाची मुले भुकेली होती त्यांना मदत केलीत. या बदल्यात तुम्ही खिरीची जादूची वाटी कायमची तुमच्याकडे ठेवू शकता. तुम्ही यासाठी पात्र आहात. काय खरंच? अरे वा, खरंच? तेव्हापासून दररोज हॅरी आणि सॅली शहरातील गरीब लोकांना खीर देत राहिले. त्यांची उदार अंतःकरणे त्यांनी वाटलेल्या खिरीसारखी गोड झाली. पोट भरलेली मुले, तरुण आणि म्हातारे यांना सुखी पाहिल्यानंतर ते सुद्धा सुखी आणि शांत जीवन जगू लागले. खूप वर्षांपूर्वी एक भावा बहिणीची जोडी होती, हॅन्सेल आणि ग्रेटेल. त्यांची आई ते लहान असतानाच हे जग सोडून गेली. ते आपल्या पित्यासोबत जंगलात एका झोपडीत राहत असत. त्यांचे बाबा पैसे कमवण्यासाठी
लाकडे फोडत आणि मुलांची काळजी देखील घेत असत. काम आणि मुलांची देखरेख याला कंटाळून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची नवीन बायको खूप श्रीमंत घरातली होती. तिला त्यांचं गरीब असणं आणि झोपडीत राहणं पसंत नव्हतं आणि ती तिच्या सावत्र मुलांचा देखील राग करत असे. हिवाळ्यात एका रात्री झोपण्यापूर्वी हॅन्सेल आणि ग्रेटलला काहीतरी ऐकू आलं. त्यांची नवीन आई त्यांच्या बाबांना काहीतरी सांगत होती. थंडीच्या दिवसात आपलं कसं होणार? धान्यही कमी पडेल. या मुलांना येथून पळवून लावा, नाहीतर आपण सगळेच मरू. तू माझ्याशी वाद घालू नकोस. उद्याच यांना कुठेतरी दूर नेऊन सोडून येऊ. हे ऐकून ग्रेटल रडू लागली. हॅन्सेलने तिला गप्प केलं. तू रडू नकोस ग्रेटल, आपण यातून काही ना काही मार्ग काढू. त्या रात्री हॅन्सेलने बाहेर जाऊन खूप दगडं आपल्या खिशात भरून आणली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे बाहेर लांब जाऊ लागले. त्यांच्या बाबांनी सांगितलं की आपण सहलीला चाललोय. चालता चालता हॅन्सेल हळूच एक एक दगड टाकत खुणा बनवू लागला. संध्याकाळी शेकोटी पेटवून आई आणि बाबा निघून गेले. असं सांगून की आम्ही लगेच येतो, पण ते परतले नाहीत. रात्र होताच जंगली प्राण्यांचे आवाज चहूबाजूला घुमू लागले. हे ऐकत हॅन्सेल आणि ग्रेटल चंद्र माथ्यावर येईपर्यंत शेकोटीजवळच बसून राहिले. आता ते त्यांनी येताना टाकलेल्या दगडांच्या खुणा शोधत घराकडे जाऊ लागले. चांगलं केलंस हॅन्सेल, तू किती हुशार आहेस. त्यांना घरी पोहोचल्याचं पाहून बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंद देखील झाला. आणि आई असं दाखवत होती जसं तिला आनंद झालाय, पण सगळं नाटक होतं. 3 दिवसांनी त्यांच्या आईने पुन्हा त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने रात्री दोघांचे दरवाजे बंद केले, जेणेकरून हॅन्सेल पुन्हा दगड आणायला बाहेर जाऊ नये. पण हॅन्सेल हुशार होता. यावेळी जाताना त्याने पावाचे तुकडे आपल्या खिशात भरून घेतले होते आणि त्यांच्या खुणा बनवत गेला. दुपारी बहाण्याने आई आणि बाबा निघून गेले, पुन्हा या दोघांना एकटं सोडून. जेव्हा त्यांच्या परतण्याची आशा मावळली, हॅन्सेल आणि ग्रेटल सूर्य मावळण्यापूर्वीच घराकडे निघाले. पण यावेळी त्यांना पावाच्या खुणा सापडल्या नाहीत, कारण सगळा पाव चिमण्यांनी खाऊन टाकला होता. ग्रेटल रडत होती आणि हॅन्सेलचाही नाईलाज झाला होता. यावेळी मात्र हे दोघे हरवले. ना जेवण, ना पाणी आणि जीवाची भीती ती वेगळीच. 3 दिवस ते असेच फिरत होते. तिसऱ्या दिवशी त्यांना एक पांढरी शुभ्र चिमणी दिसली. तिने त्यांना गाणे म्हणून दाखवले. त्यावेळी ते आपली तहान भूक विसरून त्या चिमणीच्या मागे मागे गेले आणि पोहोचले एका विचित्र घरासमोर. त्या घराची भिंत पावाची होती आणि छप्पर केकचं
आणि खिडक्या चॉकलेटच्या होत्या. चहू बाजूला क्रीमच क्रीम. हॅन्सल आणि ग्रेटल आनंदाने थांबूच शकले नाहीत. सगळा थकवा विसरून त्या घराकडे गेले. आता ते काहीतरी खाणार इतक्यात आतून आवाज आला. अरे, कोण चावा घेतय माझ्या घराचा? त्यांना दरवाजात एक खूप प्रेमळ आजीसारखी म्हातारी दिसली. त्या दोघांनी तिला सगळं सांगितलं. तेव्हा आजीने त्यांना घरात बोलवलं. घराच्या बाहेर आणि आतमध्ये एकदम वेगळं होतं. घरात अंधार होता आणि बरं वाटत नव्हतं. पण भुकेले असल्याने त्या दोघांनी फारसा विचार केला नाही. आजीने त्यांना तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न खाऊ घातले, असेही जे त्यांनी आधी कधीच खाल्ले नव्हते. आणि रात्री ज्यावर झोपले तो बिछाना देखील किती मौशार होता. सकाळी उठल्यावर पाहतात तर काय, ती आजी कुठेच नव्हती. ते तिला शोधू लागले. तेथेच त्यांना एक दरवाजा दिसला. आत गेले तर खोके भरून खजिना होता. दोघांना आश्चर्य वाटलं. हॅन्सलला अजून जवळून पाहायचं होतं. पण इतक्यात त्यांचा पुन्हा आवाज आला. काय रे पोरांनो, काय चाललंय? दोघांनी वळून पाहिलं तर ती चेटकीण समोर उभी होती. त्यांना समजलं की ती आजी म्हणजे एक चेटकीण होती, जी या मुलांना आपल्या तळघरात घेऊन जाण्यास आतुर झाली होती. त्यांनी तेथून पळायचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंद होता. चेटकिणीने हॅन्सलचे केस पकडले आणि एका पिंजऱ्यात टाकलं. ग्रेटलला ती खेचत स्वयंपाकघरात घेऊन गेली. तुझा भाऊ खूप बारीक आहे, त्याला जाड करायला जेवण बनव. धष्टपुष्ट असेल तर मला त्याला खाताना मज्जा येईल. पण तू काही खायचं नाहीस, फक्त त्याला खाऊ घालायचं, समजला? ग्रेटलला तिचं ऐकावंच लागलं. हॅन्सल खूप हुशार होता. त्याने तिला मूर्ख बनवायची शक्कल लढवली. प्रत्येक रात्री चेटकीण झोपली की हॅन्सल पिंजऱ्याच्या तळाशी खड्डा खणत असे. चेटकीण रोज सकाळी पाहत असे की हॅन्सल जाडा झाला की नाही. हॅन्सल काहीही न खाता सगळं जेवण त्या खड्ड्यात टाकत होता. इकडे चेटकीण ग्रेटलला आणखी जेवण बनवायला सांगत होती. खूप दिवस असंच चालू राहिलं. जाडा असो व बारीक, आज तर मी हॅन्सल पाय बनवणारच. तिने ग्रेटलला सांगितलं. जरा ओव्हन मध्ये बघ, कणिक नीट शिजली की नाही. ती घाबरली होती, पण ग्रेटल सुद्धा आपल्या भावासारखी समजूतदार देखील होती. ती समजली की चेटकीण तिला ओव्हन मध्ये ढकलू पाहते. माझं डोकं आत जात नाहीये, मला कणिक दिसत नाहीये, ग्रेटल म्हणाली. चेटकिणीने स्वतःच तिचं डोकं आत घातलं. संधी मिळताच ग्रेटलने सर्व शक्तीनिशी चेटकिणीला आत ढकललं आणि दरवाजा बंद केला. ग्रेटलला माहित होतं की किल्ली कुठे ठेवलीये. तिने पटकन जाऊन हॅन्सलला बाहेर काढलं. ओव्हन मधून आगीच्या ज्वाळा घरभर पसरल्या होत्या. ते दोघे तेथून निघून जंगलाकडे पळाले, पण जायचं कुठे हे दोघांनाही माहित नव्हतं. काही वेळानंतर त्यांना एक नदी दिसली. एका मोठ्या बदकाने त्यांना नदी पलीकडे नेऊन सोडलं. इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना समजलं की ते कोठे आहेत.
धावत धावत घरी पोहोचले. मुलांना पाहून बाबांना खूप आनंद झाला. रडत रडत त्यांनी सांगितलं की त्यांना जंगलात सोडून आल्यावर काही दिवसातच त्यांची आई तिच्या माहेरी निघून गेली आणि त्यांना आपल्या वागण्याचं खूप दुःख झालं होतं. त्यांनी दोघांना खूप शोधलं, पण ते दोघे काही सापडले नाहीत. दोघांचंही आपल्या बाबांवर एवढं प्रेम होतं की त्यांनी सगळं विसरायचं ठरवलं. पण त्यांनी बाबांसाठी एक भेट आणली होती. त्यांनी आपल्या खिशातून हळूच हिरे मोती काढले, जे त्यांना त्या चेटकिणीच्या घरी सापडले होते. बाबांना हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यांच्या कुटुंबाला मग कधीच कोणताच त्रास झाला नाही आणि ते आनंदाने राहू लागले.